Musa
सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्यपमादधाना वीरमणि सिक्खापदं समादियामि ईश्वरेण सद्धि पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपवादेन सम्पादेत
Namo Buddhaya Namo Buddhaya Imam Savarita Aveda Chakumai Grahajari Savano Advaso Dhammasami Hari Savano Advaja Dejago Dere Morati Iramano Vedamo Sabadami Devinamo Ade Samanado Namato Buddhamato Adiyam Namo Buddhaya Namo Buddhaya Imam Savarita Murasamapaidi Uran Swami Salimoda Maidika Devino Kadrigena Sumena Sam Dakin Swami Sanjaya Maidika Devino Kadrigena Sumena Sam Vasyat Swami Sanjaya Maidika Devino Kadrigena Sumena Sam Uttaran Swami Sanjaya Maidika Devino Kadrigena Sumena Sam Urati mena dadra dakin durnako abasin ko kuberadang nisam Catar Maharaja Lokmaya Sino Devi Maharam Nargena Sumina Sali Salu 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 Saranam Hariam Sangohe Saram Varangi Tena Sajavajena Hotu Jayam Karam Kaptaya Kabur Nam Papagani Varana Parita Nubhavena Hantu Sabdaupa Yang Dom Nimetang Avamangalanchayo Tanako Sarpuna Sakabdo Papa Dusubina Kantang Buddhanubhavena Vinasamendo Yang Dom Nimetang Avamangalanchayo Chapanako Sarpuna Sakabdo Papa Dusubina Kantang Dhammamubhavena Vinasamento Yang Dom Nimetang Avamangalanchayo Chapanako Sarpuna Papa Dusubina Kantang Dhammamubhavena तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित सर्व श्रमण उपासक उपासिका आजच्या वर्षावास समाप्ती निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमामध्ये चिवरदान खीरदान आदी पदार्थाचं दानी या ठिकाणी संपन्न होणार आहे। सर्वच उपासक उपासिकांनी चिवरदानासाठी किंवा रोजच्या महिन्यातील राशनसाठी जे आपण दान देत असता तिथे दान कुठल्याही प्रकारे तारीख न चुकता आपलं दान वेळेवर या ठिकाणी पोचतं आणि म्हणून या ठिकाणी राहणारे जेवढे श्रमण आहेत हे श्रमण या आपल्या सर्व दानातूनच त्यांचं भोजन बाकीचा लाईट बिल किंवा ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी संपन्न होत असतात। लाईट बिल आहे, नळ बिल आहे, बाकीचे जेवढे बिल असतात ते सगळे बिल इथून चुकते केले जातात। या ठिकाणी जे श्रमण आहेत आज बुद्धरतन ग्रॅज्युएशन सॉफ्टवेअर इंजिनियर त्यांनी IT कंप्लीट केलं। त्याचप्रमाणे मेधंकर म्हणते मेधंकर आहेत ते पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहेत। त्याचप्रमाणे धम्मरतन आहेत BA फर्स्ट इयर ते करत आहेत। या ठिकाणी हे सगळे छोटे छोटे कोणी 8वीला आहे, कोणी आता 10वीला 2 श्रमण आहेत, बाकीचे मग 6वी 7वी या वर्गामध्ये आहेत। आणि या सर्व आपल्या दानातूनच हे जे श्रमण आहेत कुठेही वायफट न फिरता कुठेही दान वगैरे गोळा करायला ते कधी फिरत नाहीत आणि पूर्ण भिक्खू रूल्स आहेत, नियम आहे, सामने रूल्स आहेत, हे सगळं पालन करून
एक एज्युकेशनचा भाग जो आहे, आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की विहार अशी पाहिजेत की ज्या विहारातून पंतप्रधान घडला पाहिजे, विहार अशी पाहिजे की ज्याच्यामधून क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झाले पाहिजेत, कलेक्टर झाले पाहिजेत, अशी बाबासाहेबांची विहाराची संकल्पना आहे. आणि त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी असं व्यक्त केलेलं आहे की ज्या पद्धतीने प्राचीन काळी जे भिक्खूंचा संघ होता, भिक्खू संघाने ज्या पद्धतीने लोकांना, भगवान बुद्धांनी तर बुद्धत्व प्राप्तीनंतर तर सगळ्या घरोघरी जाऊन एक एक व्यक्ती असेल किंवा हजारो व्यक्ती असेल, या सर्वांना त्यांनी प्रशिक्षित केलेलं आहे, धम्माचं शिक्षण दिलेलं आहे. तर प्राचीन काळी या बौद्ध भिक्खूंनी आणि राजे महाराजे जसे छत्रपती सम्राट अशोक आहेत, त्याचप्रमाणे सम्राट कनिष्क आहेत, असे अनेक राजा ज्या महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध जे राजे होते, गौतमीपुत्र सातवाहन, त्याचप्रमाणे शिलादित्य, असे अनेक राजे होऊन गेलेले आहेत की त्या राजांनी या बौद्ध धम्माचा विकास आणि प्रगती केलेली आहे. आणि हे जो भिक्खू संघाने त्या काळी नालंदा विद्यापीठ, तक्षशिला, औदनपुरी किंवा विक्रमशिला अशा अनेक विद्यापीठाची निर्मिती, जवळपास 8च्या पेक्षाही जास्त विद्यापीठ या भारतामध्ये होते आणि ते लोकांना शिक्षित करत असत. आणि म्हणून भारतातील त्या काळची एज्युकेशन पद्धती आणि आजच्या एज्युकेशन पद्धतीची जर तुलना जर केली तर त्या काळची एज्युकेशन पद्धती सर्वोत्तम आहे हे लक्षात येतं. आजची एज्युकेशन पद्धती फक्त स्मृतीची असते. मुलं जाऊन स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटी आदी या ठिकाणी जाऊन पुस्तकाचा अभ्यास करतात, लेक्चर्स ऐकतात आणि स्मृतीच्याद्वारे जे काही क्वेश्चन्स पेपर येतात ते सोडवत बसतात. म्हणजे स्मृतीचाच विकास आणि जे ही स्मृतीचा विकासाचीच एक्झाम या ठिकाणी आपल्याला दिसते. परंतु नालंदा विद्यापीठ वगैरे, तक्षशिला, औदनपुरी आदी विद्यापीठामधून त्या ठिकाणी डिबेट केला जायचा, तर्कशास्त्र शिकवलं जायचं, वादविवाद शिकवलं जायचं आणि जास्तीत जास्त डोक्यामध्ये तो सब्जेक्ट घेऊन आणि मग त्या पुढच्या व्यक्तीबरोबर चर्चा केली जायची. आणि त्या काळी सगळे दर्शनशास्त्र असेल किंवा बाकीचं बुद्धिस्ट, आयुर्वेद असेल, खूप प्रगती पथाला होतं. आजही तिब्बत परंपरेमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. थांका पेंटिंगपासून तर बुद्धिस्ट जे काही मेडिसिन्स आहेत, आयुर्वेद आहे किंवा चिकित्सा आहे, जी नालंदा तक्षशिला विद्यापीठाची, जी आज पूर्ण जगामध्ये त्याला वाहवा केली जाते. आणि अशा बुद्धिस्ट जे काही मेडिकल एज्युकेशन जे आहेत की बरेच महाराष्ट्रातील लोक, खूप कमी लोक आहेत की जाऊन टिबेटियन मॉनेस्ट्रीमध्ये किंवा टिबेटियन जे काही मेडिकल कॉलेज आहे तिथं जाऊन शिक्षण घेणारे वगैरे खूप कमी आहेत. आपल्या पुण्यातून फक्त अनिल गायकवाड यांची मुलगी आहे की ती आज तिथं शिकत आहे. आज तिने टिबेटियन भाषा ही चांगल्या प्रकारे अवगत केलेली आहे आणि आज मला वाटतं ती काही मेडिकल सायन्सच्या फर्स्ट इयरला ती आज आहे तिथे. म्हणजे या ठिकाणी आज हळूहळू हे सगळं कल्चर, ही संस्कृती उभा करण्याचा सगळा प्रयास आणि प्रयत्न चालू आहे. म्हणजे बौद्ध जी कल्चर होतं, बौद्ध संस्कृती होती, ती खूप उच्च दर्जाची होती आणि त्याच्याकडे पुन्हा एकदा आपल्या लक्ष सगळ्यांचं गेलं पाहिजे. आपल्या घरापासून, आपल्या पेहरावापासून, आपल्या जे काही आचरणाचा जो भाग असतो रोजचा, आणि हा सगळा भाग आपल्या घरात आणि घराच्या बाहेर हे सगळं आपल्याला, आपली जी संस्कृती आहे ती दिसायला पाहिजे की ज्याच्यामध्ये तात्विक भाग आहेत, ज्याच्यामध्ये सिम्बॉलिकरण आहे. आता काही लोकांचं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतातील जेवढे बुद्धिस्ट लोक आहेत त्यांच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रकारचे त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेले आहेत. फक्त जे शिक्षित आहेत त्यांच्यामध्ये आहेतच आहेत आणि जेवढा माणूस वाचन जेवढा करत राहील तेवढा त्याच्यामध्ये प्रश्नाचा क्वेश्चन्स निर्माण होऊ शकतील, त्याच्यामध्ये अधिक संधी निर्माण होतात आणि ह्या सगळ्यांचा उहापोह आपण करत चला. काही त्याची चिंता करण्याचं कारण नाही, चर्चा करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज जे आपण या ठिकाणी जी संस्कृती जी आज तुम्ही पाळत आहात आणि आज ठिकाणी वर्षावास समाप्ती आणि कठीण चिवरदानाचा जो कार्यक्रम आहे तो आपण संपन्न करत आहे. आज ही
अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा किंवा हिमाचल प्रदेश, नेपाळ, भूटान किंवा या विभागामध्ये हिमालयन जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण पाहता की हे सगळे बौद्ध जे लोक आहेत, लेह लडाखचा भाग आहे किंवा काश्मीरमध्ये पण बुद्धिस्ट लोक होते आहेत आता थोड्या प्रमाणामध्ये. परंतु ह्या सगळ्या ज्या काही प्रदेशामध्ये आज सांस्कृतिक कार्यक्रम होताना आपल्याला दिसतात. आणि महाराष्ट्रामध्ये तर आज विचारूच नका की बाबासाहेब आंबेडकरांमुळे भगवान बुद्धांना एक सर्व अनुयायी प्राप्त झालेले आहे. मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांमुळेच भारतामध्ये बुद्धांना पुन्हा एकदा अनुयायी प्राप्त झाले. आणि बाबासाहेब आंबेडकर विद्वान होते, प्रज्ञावान होते, त्यांनी अनेक इतिहासाचा अभ्यास केलेला होता. बाबासाहेब आंबेडकर त्यांना माहीत होतं की ही सगळी लोक बुद्धिस्ट लोक आहेत. आणि पुन्हा एकदा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जुन्या जे आपल्या जुने जे लोक होते, आपले परंपरागत लोक होते, आपले पूर्वज होते, या पूर्वजांनी की हा धम्म पाळलेला होता, या धम्माशी ते सगळे निगडीत होते. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण बुद्ध धम्माचा स्वीकार केलेला आणि हे संस्कृती पाळलेली आहे. परंतु बरेच जे बाबासाहेबांना मानणारे किंवा जे बौद्ध लोक आहेत त्यांनी सावधान चित्ताने कसं आपण 100% बौद्ध धर्माचं संस्कृती कल्चर अंमलात आणू याकडे जरा विशेष लक्ष द्यायला पाहिजे आपण. कारण ते जर आपण दिलं नाही, जर तुम्ही बाहेरचं सिम्बॉलिकरण जर तुम्ही चेंज केलं तरीच तुम्हाला त्याची स्मृती वारंवार होत जाईल. तुम्ही जर पाहिलं की आपली इंद्रिय कसे काम करतात, आपल्या मनाची जी काय चित्तवृत्तीची जी शृंखला चालू असते, पाहिल्यामुळे, ऐकल्यामुळे, वास घेतल्यामुळे, चव घेतल्यामुळे, शरीराच्या स्पर्शामुळे आपल्या मनातल्या चित्तवृत्ती विचार सातत्याने चालू राहतात. आणि म्हणून आपण सगळ्यांनी घरामधले जे काही सिम्बॉलिकरण जे असतं ते जेव्हा तुम्ही फोटो लावता किंवा भगवान बुद्धांची मूर्ती लावता ते मात्र व्यवस्थित तुम्ही लावायला पाहिजे. मी वारंवार अनेक प्रवचनातून सांगितलेलं आहे की शो पीस म्हणून कपाटात ठेवू नका, शो पीस म्हणून तुम्ही बुद्धांना टी व्हीवर ठेवू नका, शो पीस म्हणून लावता कामा नये. त्यांना एक पूजाचं स्थान द्या, आदरणीय स्थान द्या. कारण आपल्या ती बुद्धानुस्मृती त्याच्यातून होते, जे तुम्ही रोज वंदनेतून म्हणता. आता वंदना तुम्ही पालीमध्ये म्हणत आहात, आता बऱ्याच लोकांना त्रिरत्न वंदना, बुद्धपूजा किंवा अनेक सुत्त वगैरे येतात. परंतु त्या सुत्ताच्या अर्थाबरोबर, सुत्ताचा जो अर्थ आहे तर त्या अर्थाबरोबर जर तुम्ही त्याचा अर्थ जर लक्षात घेतला आणि त्या पद्धतीने जर भावना केली तर अधिक आपल्याला पुण्य संपादन करायला त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून घरातले पूजास्थान जे आहेत ते व्यवस्थित करा. आणि जे काही तुम्ही बाकीचं काही घुसवलेलं असेल तर काढून टाका, त्याच्यात नादी लागू नका. कारण तुमची सगळी मी कालच्या प्रवचनामध्ये प्राधिकरणामध्ये गेलो होतो, तक्षशिला बुद्ध विहारामध्ये. त्या ठिकाणी उपासक उपासिका खूप मोठ्या प्रमाणात होते. तर त्यांना मी त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हे जे भक्ती मार्ग जो आहे ना, व भक्ती मार्ग काय आहे तर भक्ती मार्ग लोकांना बांधून ठेवण्यासाठी आहे, त्यांच्या मनाला बांधून ठेवण्यासाठी भक्ती मार्ग आहे. आणि लोक बांधून राहिले, त्याच्या मानसिक अवस्था त्यांची पूर्ण बांधलेली आहे. शरीराने नाही बांधले, ते मनाने त्यांना बांधून ठेवलेलं आहे. आणि मग सावधान राहा. हा जो मार्ग आहे हा ज्ञान मार्ग आहे, हा ज्ञानाचा मार्ग आहे. तुम्हाला या मार्गातून विद्या प्राप्त करायची आहे, या मार्गातून तुम्हाला प्रज्ञा प्राप्त करायची आहे, या मार्गातून तुम्हाला यथार्थ बोध प्राप्त करायचा आहे, या मार्गातून तुम्हाला काया वाचा मनाला सुसंस्कार करायचा आहे, या मार्गातून तुम्हाला इंद्रियाचा संयम करायचा आहे, या मार्गातून तुम्हाला मनाची शुद्धी करायची आहे, या मार्गातून तुम्हाला हे सामाजिक जे आपले जे संबंध आहेत ते मैत्रीचे, करुणेचे, मुदितेचे, उपेक्षेचे अशा या ब्रह्मविहाराने तुम्हाला ते वापायचं आहे. या मार्गातून तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुखी करायचं आहे, या मार्गातून तुम्हाला या समाजाचं संघटन करायचं आहे. खूप काही याच्यामध्ये अभिप्रेत आहे. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणातून या सगळ्या गोष्टी व्यक्त केलेल्या आहेत. त्यांचं जे महार परिषदेमध्ये मुंबई इलाक्यात झालेल्या भाषणामध्ये त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी व्यक्त केल्या. ते म्हणाले आपण बुद्ध धम्म का स्वीकारत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केला आणि त्या काळी चर्चा केली. सगळ्याच जाती धर्माची ते बुद्ध धम्म स्वीकारण्यासाठी ते परिषद घेणार होते. परंतु त्यांना असं वाटलं की प्रत्येक जातीची परिषद घ्यावी आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी महारांची परिषद घेतली. आणि महार लोक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही बाकीचे जातीचे लोक आहेत, चांबार आहेत, मांग आहे, मातंग आहेत किंवा इतर ज्यांना बुद्ध धम्माच्या या मार्गाने यायचं आहे
त्यांनी आपल्या जातीची परिषद घ्यावी आणि आपलं काही जे काय असेल वक्तव्य मंतव्य ते कळवावं असं ते म्हणाले. राजकीय बाबतीमध्ये आपण सगळे एक साथ आहोत. ही धम्माची बाब आहे. धम्म आपल्याला स्वीकारायचा आहे आणि धम्म स्वीकारणं म्हणजे काही पोरखेळ नाही असं ते म्हणायचे. धम्म स्वीकारणं ही पोरखेळ नाही, खूप मोठी जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी कुणालाही अशी फसवेगिरी केलेली नाही, कुणाला प्रलोभन दिलेलं नाही धर्मांतर करा म्हणून. आणि बाबासाहेबांनी त्याला स्वातंत्र्य दिलं. हां, बाबासाहेब आंबेडकर अंतर्बाह्य ते लोकशाही प्रधान तत्वाला ते मानणारे होते. जसं बुद्ध होते तसं बाबासाहेब आंबेडकर लोकशाही प्रधान मानणारे होते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी महारांची परिषद भरवली आणि बाकीच्या लोकांनाही सांगितलं की तुम्ही तुमच्या मीटिंग घ्या आणि मला कळवा की मी लवकरच धर्मांतर करणार आहे. आणि मग ते सांगतात की आपलं धर्मांतर जे आपण करत आहोत ते कशासाठी करत आहोत, काय आहे त्याच्या पाठीमागची भूमिका त्यांनी त्या महापरिषदेमधल्या भाषणामध्ये खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेली आहे. तुम्ही ते वाचन करा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की बाबासाहेबांना या भारतामध्ये काय करायचं होतं. तर त्याच्यामध्ये असं ते म्हणतात की आपण भारतामध्ये अल्पसंख्याक आहोत. ठीक आहे, त्यांचं असं त्यांच्या भाषणामध्ये ते सांगतात की आपण अल्पसंख्याक आहोत आणि त्यामुळे आपण जर बौद्ध धम्म जर स्वीकारला तर एक अर्थाने आपण जागतिक स्तरावर बहुसंख्याक होणार आहोत. लक्षात आलं? म्हणजे तुमच्या पाठीमागे चायना, जपान, कोरिया, थायवान, श्रीलंका, थायलंड, लाओस, म्यानमार, भूटान ह्या जगातील आणि पाश्चिमात्य देशामधले असलेले नवबुद्धीस हे सर्व तुम्हाला पाठबळ देतील, तुम्हाला सपोर्ट करतील. या उद्देशाने सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी एक मनुष्यबळासाठी, मनुष्याची संख्या वाढवण्यासाठी तुम्हाला पाठबळ मिळावं या उद्देशाने सुद्धा त्यांनी धर्मांतराची एक बाजू बाबासाहेबांनी पाहिलेली आहे. ते असं म्हणायचे की जर खेडेगावामध्ये मुस्लिमांचे 2च घरं असतात परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, ते 2 घरं का इतकी मजबूत असतात, त्याचं कारण काय? कारण त्या 2 घराच्या पाठीमागे जगातील मुस्लिम त्यांच्या पाठीमागे असतात आणि म्हणून त्यांना ते पाठबळ मिळत असतं. तसं तुम्हाला कोणी तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता ते लोकच तुमच्यावर अन्याय अत्याचार करतात आणि म्हणून ते म्हणायचे की तुम्हाला सहकार्य कोण करणार, तुम्हाला मदत कोण करणार. आणि म्हणून त्यांनी अनेक उपाय केले, अनेक सुधारणा करून मग शेवटी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात घेतलं की इतिहास लक्षात घेतला आणि मग त्यांना लक्षात आलं की हे नाग लोक जे होते हे सर्व बुद्धांचे अनुयायी होते. तुम्ही सगळे नाग लोक आहात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की नाग लोक जे होते हे बुद्धांचे अनुयायी होते. आणि म्हणून बाबासाहेबांनी विचार केला की नाही, आपल्याला धम्मदीक्षा घेतली पाहिजे. एकेकाळ तुमच्यात पूर्ण महाराष्ट्रभर बौद्ध लोक होते. पूर्ण राजे महाराजे, सातवाहन राजाची परंपरा पहा, शिलादित्य राजाची परंपरा पहा, सम्राट अशोकाचे तो विचारूच नका. सम्राट अशोकाने ते पूर्ण भारताच्या सीमारेषा अफगाणिस्तानपर्यंत त्यांनी वाढवलेला होता. एकमेव असा सम्राट होता की ज्यांच्यामुळे आज भारताच्या सीमारेषा लक्षात येतात. नाहीतर भारत त्या काळी खूप अशा छोट्या छोट्या राज्यामध्ये विभागलेला होता. जर पाहिलं की पुण्याचा एक राजा, सोलापूरचा एक राजा, नाशिकचा एक राजा आणि तिथलंच नाही छोट्या छोट्या गावांचे पण राजे, असे सगळे विभागलेले लोक होते. जर बाहेरून कुणीतरी एखाद्याने चाल केली किंवा भारतावर हमला केला तर तो राजा कुठल्या राजावर जर हमला केला, समजा की नाशिकच्या राजावर हमला केला तर पुण्याचा राजा काय म्हणायचा, ते आपल्याकडे काही प्रॉब्लेम्स येणार ते त्यांचं बघून घेतील. ह्यांच्यामध्ये एकीकरण नव्हतं, एकोपा नव्हता, संघटन नव्हतं. आणि मग हे संघटन जेव्हा ब्रिटिश निघून गेले, ब्रिटिशामुळे पण खूप मोठे फायदे झालेले आहेत, नाही असं म्हणता येणार नाही. ब्रिटिशामुळे पण खूप मोठे या भारताचं एकीकरण वगैरे खूप फायदे झाले. आणि बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला तर माहीत आहे की हे जेवढे प्रदेश जे विभागणे गेलेले आहेत त्याच्यामध्ये भाषाच्या दृष्टिकोनातून विभागून गेलेले आहेत. जसं महाराष्ट्र बनला की बहुसंख्याक ज्या ठिकाणी महाराष्ट्रीयन लोक मराठी भाषा बोलतात तो महाराष्ट्र झाला, गुजराती भाषा बोलणार ते गुजरात झाला, कन्नड भाषा बोलणारे कन्नड झाला. म्हणजे या ठिकाणी ही जे प्रांत रचना जी झालेली आहे ती बाबासाहेबांच्या काळी त्यावेळेला हे भाषा प्रांत रचना झालेली आहे. भाषेच्या आधारावर याची प्रांत रचना केली आहे. मुंबईसाठी तर मुंबई जी होती जी जेव्हा गुजरातमध्ये जाणार होती किंवा तिला स्वतंत्र दर्जा मिळणार होता त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलेलं आहे. मुंबईला महाराष्ट्रामध्ये जोडण्याचं काम सुद्धा बाबासाहेबांचं खूप मोठं काम आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपण असं पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्मदीक्षा जर दिलेली आपल्याला जी आहे त्याच्या पाठीमागे एक महत्त्वाचं कारण होतं की जगातील बौद्धांचं पाठबळ तुम्हाला लाभेल, हा एक उद्देश होता.
ते म्हणायचे आपण जो बौद्ध धम्म स्वीकारत आहोत त्याच्या पाठीमागे एक आध्यात्मिक कारण आहेच आहे, परंतु ते म्हणायचे ऐहिक कारण सुद्धा आहे. ऐहिक लक्षात आलं? ऐहिक म्हणजे जे काही भौतिक वस्तू पदार्थ वगैरे किंवा काय असेल त्याला ऐहिक कारण म्हणतात, जे आपल्याला संसारिक किंवा व्यावहारिक किंवा सामाजिक जीवन सुधारण्यासाठी लागणारा जो काही मुबलक जे साह्य जे असतं त्याला ऐहिक कारण असं म्हणतात. तर बाबासाहेब म्हणायचे की आपल्याला एक आध्यात्मिक कारण पण आहे आणि ऐहिक कारण पण आहे, त्यामुळे आपण धम्म स्वीकारत आहोत किंवा धम्माचा आपण विचार करत आहोत. आणि मग ते म्हणतात की माझं तसं नाही, त्यांच्या स्वतःबद्दल ते बोलतात. ते म्हणतात माझं जे आहे शुद्ध एक आध्यात्मिक कारण आहे असं ते म्हणतात. मला जो बुद्ध धम्म स्वीकारायचा आहे तो खास करून आध्यात्मिकच कारण आहे, ऐहिक कारण नाही. तुमच्या बाबत तसं नाही म्हणतात. तुमच्या बाबत मात्र समाजाच्या बाबत ते म्हणतात तुम्हाला ऐहिक पण कारण आहे आणि आध्यात्मिक बी कारण आहे. त्यांची अशी संकल्पना होती, जगातील जे बौद्ध आहेत जसे जपानसारखा देश आहे किंवा वेगवेगळे श्रीमंत मोठ्या प्रमाणात श्रीमंत आणि आजच्या युगामध्ये टेक्नॉलॉजी वगैरे खूप प्रगत असलेले देश आहेत. जपानचं जर तुम्ही पाहिलं तर लोक आज त्यांची वाहवा करतात. त्यांचं राहणीमान, त्यांची यंत्रसामुग्री, त्यांचं सर्व शिस्तबद्धता वगैरे जर पाहिलं तर आज जपानला खूप लोक आदरणीय असं मानतात. म्हणून असे जे काही लोक जे प्रगल्भ झाले त्याच्या पाठीमागे जर काही कारण असेल तर त्यांच्या पाठीमागे बुद्धिझमची शिकवण ही कारण आहे, ही पण आपल्याला गोष्ट लक्षात आली पाहिजे. त्यांच्यातला असलेली स्वच्छता, त्यांच्यामध्ये असलेला टापटीपणा, त्यांच्यामध्ये असलेली विनयशीलता, त्यांच्यामध्ये असलेली आहाराची मर्यादा, कुठला आहार घ्यावा कुठला घेऊ नये, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिलं, त्यांचं वयोमर्यादा जपनीज लोकांची किंवा चायनीज लोकांची वगैरे पाहिली तर हे सगळं बुद्धिझम त्यांना सहाय्यभूत ठरलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर आपण सुद्धा बाबासाहेब असं म्हणायचे की आपल्याला ऐहिक जे कारण आहे आपल्या समाजाचा विकास करण्यासाठी ते एक पोषक असं म्हटलेलं आहे. म्हणून याकडे एक गोष्ट लक्षात घ्या, बुद्धिझमचा जेवढा वाढ, बुद्धिझमचा जेवढा विकास होईल ना तेवढा तुमचा ऐहिक विकास पण होणार आहे, हे आपण विसरू नये. तो कशा पद्धतीने? ते म्हणायचे, बाबासाहेब असं म्हणायचे की या ठिकाणी युनिव्हर्सिटीज, कॉलेज, स्कूल जे काही साह्य आहे, जे तुम्हाला जी काही तुमची मदत आहे, हेल्प आहे तुम्हाला, या बौद्ध राष्ट्रांनी करावी असं ते म्हणायचे. आणि त्याच्यासाठी ते म्हणायचे की मी अशी काही टीम तयार करणार आहे की त्यांना त्यावर जाऊन इथल्या प्रकारचे बौद्धांचे जे समस्या आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत ते मांडून त्या ठिकाणी इथल्या बौद्धांना सहाय्य करण्यासाठी ते प्रयास करणार होते. पण त्यांना वेळ खूप कमी मिळाला. त्यांच्याकडे अशा अनेक संकल्पना होत्या पण त्या संकल्पना त्यांच्यानंतर अंमलात आल्याच नाही. उलट आमचे ही जे लोक आहेत जे ज्यांनी बुद्ध धम्म बाबासाहेबांच्या नंतर या लोकांनी वाद करायला सुरुवात केली, हे थायलंडचा बुद्ध नको आहे, तिबेटचा बुद्ध नको आहे, आम्हाला जपानचा बुद्ध नको आहे, आमचा बुद्ध वेगळाच आहे, अशा प्रकारचे हे सगळे वादविवाद करत बसले, भांडत बसले. बाबासाहेबांचे निर्देश लक्षात नाही घेतले या लोकांनी. बाबासाहेबांचा निर्देश जर त्या काळच्या जुन्या लोकांनी लक्षात घेतला असता तर आज वर्तमान काळामध्ये आपलं एक वेगळी अवस्था समाजाची असते, हे मात्र नक्की. आणि म्हणून तुम्ही आता ठीक आहे, वेळ गेला हरकत नाही, पण आतापासून आपल्याला सुरुवात करायला हरकत नाही. तुमची जे तरुण मुलं आहेत त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षित करा. तुमच्या मुलांना टेक्निकल नॉलेज, जसं बुद्ध म्हणतात की शिल्प शिकणं, भगवान बुद्धांनी सगळा निर्देश केला आहे. शिल्प शिकणं हे उत्तम लक्षण असं म्हटलेलं आहे. भगवान बुद्धांनी उत्तम मंगल हे असं म्हणतात. शिल्प म्हणजे टेक्नॉलॉजी, टेक्निकल नॉलेज घेतलं ते शिक्षण किंवा आपण डिग्र्या घेणं आणि बाह्य देशामध्ये जाणं. ठीक आहे, जपानमध्ये तुमच्या मुलांना पाठवा, चायनामध्ये पाठवा, अमेरिकेमध्ये पाठवा. तुमच्या मुलांना एक व्यापक भूमिका घ्यायला लावा व प्रेम करून जवळच असं पकडून बसू नका. रोज रविवारचं भोजन देण्यातच त्या मग्न राहू नका. तर त्यांना काय असं एक मानसिक प्रशिक्षित करा की माझा मुलगा जागतिक स्तरावर उभा राहू शकेल. आणि ही किमया बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म देऊन आपल्याला ही व्यापकता मानसिक आणलेली आहे. आणि म्हणून ऐहिक विकास करण्यासाठी बुद्ध धम्माचा एक हातभार आपल्या पाठीमागे, ही गोष्ट आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आणि म्हणून आज आपण पाहता की नागपूरमध्ये जे ड्रॅगन पॅलेस सारखे जे विहारं उभा राहिलेली आहेत, इथं जे आज महाकाश्यप महाविहार आहे किंवा अनेक ठिकाणी जे विहारं उभा राहिली, जे स्कूल आहेत, कॉलेज आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी तर तुम्हाला माहीत आहे मिलिंद कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज वगैरे किती बाबासाहेबांनी कामं केलेली आहेत, हॉस्टेल्स किती ठिकाणी उभा केलेले आहेत. असं लक्षात येतं एक महापुरुष, एक व्यक्ती एवढे कामं करू शकतो. आणि आज तर आमच्याकडे हजारो पुढारी आहेत, हजारो नेता आहेत आणि सगळे निळा कोट घालून स्वतःला बाबासाहेब समजतात आणि बोलत असताना असा हात करून बोलतात आणि त्याचा हात कुठं जातो काही माहीतच नाही. हात मात्र वर आहे त्याचा, पण ते बोट मात्र कुठे आहे, मात्र दारूच्या धंद्याकडे आहे का बिहार बारकडे आहे किंवा कुठे आहे काय कळत नाही.
म्हणून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला निर्देश केलेला बुद्ध धम्माच्या पाठीमागे खूप मोठं बळ आहे, तुमच्या पाठीमागे खूप मोठं बळ उभा केलेलं आहे. म्हणून कालच्या प्रवचनात मी म्हणालो की फक्त विहार म्हणजे मेणबत्ती अगरबत्ती आणि फुल अर्पण केलं आणि 3 वेळा प्रणाम केलं की झालं बरं का माझं काम बुद्ध, आता मी चाललो, एवढं नाहीये. तुमची खूप मोठी जबाबदारी आहे. तुमचं खूप मोठं एक सामाजिक एक जाणीव तुमच्यामध्ये उभा राहिली पाहिजे. बुद्ध धम्माच्या मार्गाने जाणं म्हणजे एक सामाजिक जाणीव आहे, कौटुंबिक जाणीव आहे, व्यक्तीच्या विकासाची जाणीव आहे आणि तुम्हाला एक जागतिक स्तरावर सगळीकडे उभा राहिलं पाहिजे. मी आता बऱ्याच वेळेला पाहतो की जे अबौद्ध लोक आहेत ते जपानमध्ये जातात, ते थायलंडमध्ये जातात, त्या ठिकाणी ते प्रशिक्षित होतात, त्या ठिकाणचं ते स्कॉलरशिप घेतात ते लोक, आम्ही बौद्ध धर्माचं काम करत आहेत. आणि कित्येक पुण्यामध्ये अशा काही संस्था उभा केलेल्या आहेत अबौद्धांनी की खूप मोठ्या संस्था उभा केल्यात आणि ते लोक कामही करत आहेत. आणि हे बाकीचे लोक काय फक्त जय जयकार करत आहेत, मिरवणुका काढत आहेत आणि फक्त बाबासाहेबांच्या पुतळ्याला एक हार घातला की असं त्याला वाटायला लागलं की आता माझं काम संपलं. पहिलं काय करायचे, देवाधर्माच्या फोटोला हार घालायचे, तिथं जाऊन काहीतरी नारळ फोडायचं आणि लय जर देवधर्माचा लय कडक असेल तर त्याला बकऱ्या आणि हाल्या कापायचा, एवढं काम करायचे. तुम्हाला हाल्या वगैरे कळतं ना, सगळं का नाही कळत, ते खूप जुनी पद्धत आहे. हां, हाल्या म्हणजे आपली जी म्हैस आहे ना तिचा नवरा, त्याला हाल्या म्हणतात. तर ते कापायचे लोक, म्हणजे इतकं ते कडक देव असेल तर त्याला ते द्यायचं. कधी कधी दारूचं एक कप पण ठेवायचे त्याला, ते दारू प्यायचा देव, मटणी खायचा, दारू प्यायचा. पण आता ही सगळं बदल, हे आमूलाग्र बदल जे झालेला आहे, तर आणखीन आपल्याला खूप बदल करायचा आहे. मी काय लोकांच्या घरामध्ये पाहतो की आज पण आहे, बाबासाहेबांचं नाव घेतात, जय भीम पण घालतात. त्या गिरगिट म्हणजे काय, त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, हा सरड्यासारखे कलर बदलणारे लोक. तिकडे गेले का नमस्कार, वालेकुम सलाम, सरसी अकाल, तिथं देव दिसला का तिथेही जाऊन पाया पडणार, तिथेही हळद कुंकू लावणार, तिथेही सगळं करणार. हे असली लोक, गिरगिट सारखे रंग बदलणारी नको. अरे तुम्ही जे जीवन जगत आहात ना, तुमच्या जीवनामध्ये एक उच्च दर्जाची एक तात्विक भूमिका असली पाहिजे, तर तुम्ही मनुष्य आहात. तसं तर कोणी सगळं जगतं, कुत्रे बी शिफ्टी हलवत येतं ना, येत नाही. आपल्यापेक्षा जर पाहिलं कुत्रे कोणी जरी दिसलं तर आता बाहेरचे जे कुत्रे असले ना त्याच्या जवळ गेलं का असं हलवत येतं, त्याला वाटतं काय मिळेल का काय नाही. पण ही भूमिका आपल्याला रास्त नाही. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अन्वयी आहे, जो या जगातील विद्वानापैकी एक विद्वान आहे, प्रज्ञावान आहे. तुम्ही त्यांचे अन्वयी आहे आणि तुम्ही कसं वागता तसं वागून चालणार नाही. आपल्यात बदल करावा लागेल, चेंजेस करावे लागेल. जे धर्मांतर म्हणता, धर्म परिवर्तन म्हणता, हे सगळं आतून बाहेर आमूलाग्र बदल आपल्याला करावा लागेल. हे असं दोन्ही ठिकाणी हात ठेवून आपल्याला चालणार नाही. ठीक आहे ना. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की आपण जे बुद्ध धम्म स्वीकारला आहे तो हेही कारण आहे, म्हणजे तुम्हाला बाह्य बौद्धांकडून तुम्हाला सहाय्य घ्यावंच लागेल, अन्यथा तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. आणि तुम्ही पुन्हा लक्षात या, जगातील सगळे बौद्ध एक आहेत. कुठल्या अर्थाने तुम्हाला माहित आहे, सगळे 3 रत्नाला शरण जातात, बुद्ध रत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. या 3 रत्नाला शरण जे जातात त्यांना बौद्ध म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, 14 ऑक्टोबर 1956 किती लाख अनुयायी, 7 लाखाची संख्या, 7 लाख अनुयायी. 7 लाख अनुयायींना बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली. काय काय दीक्षामध्ये दिलं, त्रिसरण, पंचशील आणि ते इंजेक्शनच आहे, वॅक्सिन. 22 प्रतिज्ञा म्हणजे वॅक्सिन आहे, हे लक्षात ठेवा. हा, नाहीतर मग तुम्ही जर ते घेतली नाही तर रोग लागला समजाय. लागलेल्या आहे लोकांना रोग लागला, मला सगळं कळतं. तुम्ही इथं जर म्हटलं ना आता मी पटापट लोकांना उठवू शकतो, नाही उठवून कुठं लपवून ठेवले नाही मी, इथं मला इथून दिसतं, तुम्हाला दिसणार नाही तुमचा देव कुठं ठेवलाय, पण मला माहित आहे. तर या ठिकाणी आपल्याला जे आहे ते 22 प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या. एक आपल्या समाजातली खूप महत्त्वाची वॅक्सिन आहे ती, नाहीतर आपल्याला तो रोग लागला समजायचा. आता हा कोरोना रोग का कोविड-19 आहे का नाही माहीत नाही, पण तो रोग मात्र आहे, हे मात्र नक्की. तो लागतोच. काय लोकांना इतका लागतो की मग ते जरा डुलाही लागतात कधी कधी. आता ह्या सगळा गेला 10 दिवसाचा नवरात्राचा काळ वगैरे गेलेला आहे, तर आपल्याला ऐहिक सपोर्ट जगातून मिळेल असं बाबासाहेब म्हणतो. आता तुम्ही पाहता की कित्येक मला तर विदर्भाचे लोक जे आहेत ना त्याच्यामध्ये खूप धम्माच्या बाबतीमध्ये प्रगत आहेत.
पुण्याच्या लोकांनी राग करू नये, ते रागाने बघायला लागले, मग घाबरलं मी तिकडे धगात. बघा हा, हे आरोप आलेले आहेत, आरोपाचं खंडन करा. आता मी सगळ्यांची लावू का भांडणं तुमची सगळ्यांची ना? नाही, विदर्भाचे लोक सगळेच नाही, सगळेच नाही, काही विदर्भाचे लोक इथं पुण्यात आलेत आणि पुणेरी झालेत. पुणेरी भेळ इथं पण आहे, आम्हाला माहित आहे, नाही असं नाही. परंतु विदर्भाच्या लोकांमध्ये एक प्रकारची एक जागृती आहे, होश आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं तिकडे का लक्ष होतं? बाबासाहेब आंबेडकर जाऊन जन्मले कोकणात, त्यांचं पश्चिम महाराष्ट्रात भरपूर काम आहे, पण विदर्भाचे लोक त्यांना खूप प्रामाणिक मिळाले होते. हे आपल्याला मान्य करावं लागेल ना, नाही करून कसं चालणार? हां, मग म्हणून बाबासाहेब आंबेडकर मुंबईला धर्मांतर करणार होते. बाबासाहेब आंबेडकर नागपूर का निवडलं? तर त्यांना प्रामाणिक अनुयायी मिळालेले होते आणि ती तयारी सुद्धा त्यांना गुप्तपणे तयारी करायला लावली आणि ती तयारी पण तिथे केलेली होती. तर ठीक आहे, त्याचा अर्थ पश्चिम महाराष्ट्राचे लोक असे काय, असं मला ते पश्चिम महाराष्ट्र हे विदर्भ वगैरे असं वाद करायचं नाही, नाहीतर लय भांडणं होतील आपली, नको. तर तो वाद नाही. पण एक मात्र एक लक्षात घ्या, जे विदर्भातून आलेले लोक आहेत ना, बघा आता हे मोरीचे आहेत ना, पुण्यातले एकदम कट्टर अनुयायी आहेत बाबासाहेबांचे आणि बौद्ध धर्मीय पण ते आहेत. पण ते जेव्हा ते बोलतात ना, त्याचं कारण आहे, त्यांचे सगळे नातेवाईक वगैरे सगळे विदर्भातलेच आहेत म्हणून ते बोलतात, नाही तर ते कशाला बोलले असते? ते आहेत पुण्यातले, पण त्यांचे सगळे रिलेशन संबंध वगैरे सगळे विदर्भात आहेत आणि त्यामुळे विदर्भाच्या किचन पर्यंत त्यांचे संबंध आहेत. हां, एवढं मात्र नक्की. ते जाणारच, किचनमध्ये पहिले जातात आणि किचनमध्ये जाऊन किचन कट्ट्याच्या खाली बघतात. तर या ठिकाणी ते काय तुम्हाला विरोध वगैरे तुम्हाला करत नाही, ते अर्धे विदर्भ झालेले आहेत, त्यामुळे काही हरकत नाही. तर या ठिकाणी आपल्या सर्वांना जे बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मदीक्षा जी दिलेली आहे त्याच्या पाठीमागे हेही कारण आहे आणि त्याचप्रमाणे आध्यात्मिक कारण आहे. तर आध्यात्मिक कारण काय आहे? तर आध्यात्मिक कारणामध्ये आपल्या सर्वांना आपल्या मनाचा विकास करायचा आहे. मग मनाचा विकास कसा करायचा? तर तुम्हाला भरपूर बुद्ध वचन वाचावं लागेल. सगळे ग्रंथ वाचा, सगळे ग्रंथ वाचा. बुद्ध वचन तर वाचाच. आता बुद्ध वचन वाचण्यात आपलं जीवन पुरणार नाही. बुद्ध वचन वाचायलाच पाहिजे. परंतु हे वाचत असताना चर्चा करा, घाबरू नका, चर्चा करा. बघा तिथे कसे घाबरले का? पटकन आरोप केला, आणि आरोप केला म्हणजे ते प्रेमानेच केला त्यांनी, काय असं काही घाबरण्याचं काही कारण नाही. तर एकमेकावर आरोप आपण, आज मला तुम्हाला सांगू का, आता विदर्भाचे लोक जे उपासक उपासिका माझ्याकडे येतात ना, ते मला म्हणतात, अहो भंतीजी पुण्याचे लोक आलेच नाहीत विहारामध्ये. आणि तुम्हाला खरं सांगतो, काल मी सगळ्यांचा आकडा पाहिला, माझ्याबरोबर ते उपासक होते, मी त्यांना वारंवार जाणीव करून दिली. बघा बरं, जास्तीत जास्त लोकसंख्या कुठली आहे? विदर्भाची. अमरावती, नागपूर, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हे सगळे तिकडलेच लोक. हा, मग इथलं एक दोन आला सोलापूरचे, ते एक दोन बरं का. आणि मग पुण्यातले पण आले नाही असं. आता आमचे आलोक रत्न वगैरे पुण्यातले स्थानिक इथलेच आहेत ना, पुण्यातलेच आहेत. हां, त्यांचं ते लवासा वगैरे या ठिकाणी आम्ही गावी गेलो होतो त्यांच्यामध्ये. तर हे सगळं कंटिन्यू त्यांचं कुटुंबचे कुटुंब, तसं गायकवाडचं कुटुंब आहे या ठिकाणी, भोरचेच आहेत हे गायकवाड वगैरे सगळे, आपले लक्ष्मी गायकवाड, नारायण गायकवाड, कित्येक वर्षापासून पुण्यातलेही लोक असे आहेत की जे पण स्ट्रॉंग झालेले आहेत. आता मोरेजी आहेत, मोरेजींचं किती मोठं योगदान आहे बुद्ध धम्मामध्ये. त्यांनी जवळपास 3.5 एकर जागा पानसे धरणाला लागून दिलेली आहे काम करण्यासाठी. तर आहेत असं म्हणताय ना, पुण्यातले पण चांगलेच आहेत आणि विदर्भातले बी सगळे चांगले. त्याच्यातले काही लोक असे असतात जे गालबोट लागण्यासाठी असतात, त्यांनी लवकर सुधारावं. नाही सुधारलं तर जावा मग कुठे? पाठीमागे. ह्याच्यातून तुम्हाला काही प्राप्त होणार नाही. त्या लोकांचा पैसा उकळण्याची ती खेळी आहे. भक्ती मार्ग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुम्हाला बांधून ठेवण्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा. एक ब्राह्मण समाजातला माझा एक मित्र होता, तो विहारात आला होता. तेव्हा तो यायचा, अधूनमधून यायचा तो. तर मी त्याला विचारलं की तुम्ही या बाकीच्या सर्वाच्या लोकांना तुम्ही भक्ती मार्ग सांगता आणि तुम्ही मात्र ज्ञान मार्गाने जाता, हे कसं काय? तर त्यांनी जे उत्तर दिलं तर काय म्हणाला की भंतीजी हे सगळे चंड स्वभावाची लोक आहेत, त्यांना बांधून ठेवावं लागतं, नाहीतर ते आपल्या अंगावर येतील. तुम्ही लक्षात ठेवा त्यांनी काय वापर केलाय, कशासाठी ते वापर केलाय त्याचा, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तुम्हाला बुद्धांचा मार्ग हे ज्ञान मार्ग आहे. आणि बुद्धांना विरोध करण्याची जी भूमिका सगळ्यात जास्त जे दिसते काही लोकांची, त्याचं तेच कारण आहे, भगवान बुद्ध तुम्हाला तिसरा डोळा देतात, ज्ञानाचा डोळा, प्रज्ञेचा डोळा. आणि त्यामुळे तुम्हाला जर डोळे आले तर बाकीच्या लोकांचे बिझनेस बंद होतो. सगळा बिझनेस भारतामध्ये अज्ञानपणात चालतो. जेवढे अविद्याग्रस्त असाल तेवढा बिझनेस चालतो. आणि म्हणून तुम्ही सगळे सावध राहा की या ठिकाणी आपल्याला आध्यात्मिक विकास पण करायचा आहे.
आध्यात्मिक विकास म्हणजे काय? तर या ठिकाणी आध्यात्मिक शब्द जेव्हा मी वापरला, तर या ठिकाणी जेव्हा अध्यात्म शब्दाची जोड केली, आधी आत्मा म्हणजे अध्यात्म असं काही लोक करतात, परंतु या ठिकाणी त्या अर्थाने मी शब्द वापरलेला नसून तो मानसिक विकासाच्या अर्थाने मी हा शब्द वापरला. आणि लक्षात ठेवा की आपल्या मनाला विकास करावा लागतो. शरीराचा विकास वेगळा आहे. शरीराचा विकास भोजनाने होतो आणि आपल्या या समाजाला काही सांगण्याची गरज नाही भोजन काय घ्यावं आणि काय घेऊ नये. सगळ्यात ताकदवर भोजन हा समाज घेतो, त्याबद्दल काही वावगं नाही. ठीक आहे. आणि मग करुणेचं प्रमाण, जे ताकदवर भोजन घेणारे जे लोक होते त्यांनाच करुणा झाला नाही आणि जे वेज खात बसले ते लोक गेले हॉस्पिटल. तर या ठिकाणी आपल्या सर्वांना म्हणजे आध्यात्मिक विकास आपल्याला करायचा आहे. आणि तो आध्यात्मिक विकास काय आहे? तो आध्यात्मिक विकास म्हणजे सगळ्यात प्रथम काम आपल्याला जे करायचं आहे, मानसिक स्मृतीचा विकास, अवेअरनेस, अप्रमाद बुद्ध असं त्याला म्हणतात. पहिलं काम तेच आहे. जर तुम्ही स्मृतीचा विकास केला, स्मृती म्हणजे काय, फक्त आठवण करत बसली नाही, भूतकाळातल्या गोष्टी आठवणं असं त्याला स्मृती म्हणत नाही. आणि आपण जर भूतकाळातलं जर आठवत बसलो तर काय आठवणार? सगळं सुख आणि दुःख. जास्त दुःखच आठवणार, सुख कमी, दुःख ज्यादा आठवतात आणि रडाई सुद्धा लागतात वर्तमान काळामध्ये आठवून ते सगळं. म्हणजे या ठिकाणी त्याला स्मृती म्हणत नाही. ठीक आहे, एक प्रकारचं भूतकाळातलं स्मरण ठेवणं त्याला स्मृती म्हणू आपण. स्मृतीचा अर्थ असा होतो, आता जे तुमच्या मनामध्ये विचार चालू आहेत, तुमच्या मनामध्ये जे भावना चालू आहेत, तुमच्या मनामध्ये आतमध्ये जे काही चालू आहे त्या प्रकृतीचा स्वभाव लक्षात घेणं म्हणजे स्मृती. कळालं थोडंसं वेगळ्या अर्थाने आध्यात्मिक विकास म्हणजे काय? आध्यात्मिक विकास कसा करायचा? पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या प्रकृतीला लक्षात घ्या, दुसऱ्याला लक्षात नाही घ्यायचं. नाही तर मला खूप बौद्ध धम्माचा सगळं माहिती आहे, तुम्ही काय आहे तर हे तर मला सगळंच माहिती, ते नको. ठीक आहे, आपण त्याला तुम्ही काय आहे मला माहित आहे, मग तोही म्हणतं तुम्ही काय हे मला माहित आहे, गप्प बसू द्या, मौन राहू द्या, तोंड उघडू देऊ नका, ते बोलतात. मग ते त्याला म्हणत नाही आपण. आपल्या स्वतःची प्रकृती, मानसिक प्रकृती जी आहे त्याला समजून घ्या. हे बुद्ध धम्माचं निर्देश आहे. कुणाची मानसिक प्रकृती? कुणाची? हात लावा इथं. माझी हा असं नको. माझी, आपल्या स्वतःची मानसिक प्रकृती लक्षात आपण घ्यायला पाहिजे की माझी मानसिक अवस्था काय आहे, माझ्यात कुशल काय आहे, अकुशल काय आहे, चित्तवृत्ती कुठल्या कुठल्या प्रकारची आहेत, माझी भावभावना कशा प्रकारची आहेत, मला क्रोध कधी येतो, मला द्वेष कधी येतो, माझ्यामध्ये काम वासना कधी निर्माण होते, किंवा माझ्यामध्ये हे सगळ्या ज्या प्रकृती ज्या आहेत नैसर्गिक, त्या सर्वांना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याला म्हणतात आध्यात्मिक निरीक्षण, परीक्षण, विपස්සना, पाहणे. यही बसी को यहा आणि पहा, धम्म लक्षात घेणं म्हणजे तोच आहे. कुशला धम्मा, अभ्या कथा धम्मा जे बुद्ध म्हणतात. कुशल, अकुशल आणि अव्याकृत, जे कुशल अकुशलचे दुसरं. तरी आपलं जे मन आहे त्या मनाची प्रकृती जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही ना, तोपर्यंत बुद्ध काय म्हणतात ते कळत नाही. तुम्ही स्वतःला पहिल्यांदा सुरुवात करा, पण आपण स्वतःला लक्षातच नाही घेत. हा सगळ्यात महत्त्वाची शोकांतिका आहे. कमीत कमी दुसऱ्याला सांगू नका तुम्ही काय आहे, पण कमीत कमी स्वतःला. दुसऱ्यासमोर तर डुप्लिकेट वर्तन करावं लागतं आपल्याला, नाही केलं तर सगळं गोंधळ. नाही मला खूप राग येतो आणि तुम्ही आलेला आहात, माझ्या मनात तुम्हाला मारावं असं वाटतं, असं म्हटलं तर सगळं कठीण. लोक आपल्याकडे येणार नाहीत ना. वाटतं का नाही कधी कधी कुणी आल्यानंतर शिव्या देवाशा वाटतात, मारावं असं वाटतं, हाकलून द्यावं असं वाटतं, पण आपण उलट म्हणतो या बसा, पाणी प्या, चहा टाकू का, चहा देऊ का, असं आपण म्हणतो. फक्त तोंडाने बोलतो, एकही गोष्ट करत नाही आपण. तेव्हा लक्षात घ्यायचं की या माणसाचं आपलं काही जमत नाही. आणि जे माणसाचं जमतं, नको म्हणताना मग त्याला चहा द्या, एखादं 2 तळून देऊ का, अशा पद्धतीचं आपण बोलत असतो. म्हणजे या ठिकाणी या सगळ्या जे काही आपल्या मनाची जी चित्तवृत्ती आहेत, आपल्या मनाचा स्वतःचा जो स्वभाव आहे, त्या स्वभावाला जोपर्यंत आपण लक्षात नाही घेत तोपर्यंत हे ग्रंथ समजत नाही. बुद्ध काय म्हणतात ते तुम्हाला कळणारच नाही. म्हणून विपස්සना. आता या ठिकाणी प्रत्येकाला जर विचारलं आणि म्हणलं तुमच्या मनाचा स्वभाव सांगा, कुणी सांगणार नाही. सगळ्या गोष्टी चांगलंच. माझ्या मनाचा स्वभाव खूप प्रेमळ, माझ्या मनाचा स्वभाव खूप करुणावान, मी सगळ्यात बुद्धिवान, मी सगळ्यांना मदत करणार. आणि एवढं आपण बोलू शकतो, चांगले गुण बोलू शकतो. पण आपण जर म्हटलं की तुमचे वाईट गुण सांगा, नाही म्हणत, जास्त वाईट गुण मिळतच नाहीत म्हणतेजी, नाही मिळत म्हणजे. मग ते कसं आहे, कुणीतरी असा कॅमेरा घेऊन पाठीमागे लागलो पाहिजे, रात ना दिवस कॅमेरे ठेवले पाहिजे. आता तुम्हाला माहित आहे काय काय ठिकाणी कॅमेरे लावलेले असतात. मग लोक काय करतात, 4 लोक असले ना असे गपचीप बसतात,
काही नाही, असं वाटतं किती सभ्य मनुष्य आहे. आणि मग सगळे निघून गेले, खिशात हात घातली, गायछाप काढली का सुरू चोळायला. मग दाखवत नाहीत, मग गेल्यानंतर सगळे पण ते कॅमेऱ्यात दिसतं ना सगळं काय चाललंय. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचे कॅमेरे लावले पाहिजे, तेव्हा आपला स्वभाव लक्षात येईल का? पण तरी लक्षात येणार नाही, कारण खूप सूक्ष्म मन आहे. मनाची अवस्था खूप सूक्ष्म आहे, खूप सूक्ष्म, कळणं कठीण आहे. कधी काय होईल काय होईल. तुम्ही एक आहे, तुमच्या मनाची अवस्था जर लक्षात घ्यायची असेल ना, तुम्ही स्वप्नाचं परीक्षण करा. मला येऊन रोज स्वप्न सांगा, सांगणारच नाही तुम्हाला जर हे गुढ कळालं तर. स्वप्नाच्या आधारे आपली मनोस्थिती लक्षात येते, हे जर तुम्ही कळालं तर तुम्ही कधी सांगणार नाही स्वप्न कुणाला. स्वप्नामध्ये ह्या सगळे हेही स्वप्न, तुम्हाला जर स्वप्न जास्ती हा भयाचे स्वप्न पडत असेल, जर स्वप्नामध्ये भूत येत असेल, जर स्वप्नामध्ये भांडणं लागत असेल, स्वप्नामध्ये जर वासनेचे स्वप्न पडत असतील, क्रोधाचे द्वेषाचे स्वप्न पडत असतील, तर समजायचं हा माझा खरा ढाचा अंतर्मनातील अबोध अवस्थेतील किंवा आलय विज्ञानातील आहे. ते वरवर वेगळं आणि आतलं वेगळं. वरचं मन वेगळं काम करतं आणि आतलं मन वेगळं काम करतं. आतमध्ये काय काय भरले सांगता येत नाही. जसं आता शहरामध्ये झाकलेल्या गटारी असतात, दिसत नाहीत. आता वरून खूप शुद्ध, वरून असं फुलाचा सडा, एकदम अशी झाडी लावलेली असतात, पण आतून काय वाहते? गटार वाहते. तुम्ही कधी ओशो आश्रमला गेलात का? ओशो आश्रमच्या पाठीमागे खूप मोठा एक नाला वाहतो. तर त्या फॉरेनर लोकांनी काय केलं की ते नालेला एक प्रकारे एक पुढे शुद्धीकरण बसवलं. ते शुद्धी झालेलं पाणी मग इकडे येतं आणि मग त्यांनी पूर्ण गार्डन फुलवलेली आहे. ओशो गार्डन म्हणून खूप फेमस आहे पुण्यामध्ये. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं की आपल्या मनाला जाणण्याची प्रक्रिया म्हणजे तेव्हाच खऱ्या अर्थानं धम्म परिवर्तन सुरू होईल, वरून होणार नाही. नाहीतर माझी साडी किती चमकते बघ, मी खरी धार्मिक, ह्याच्यावर चालेल का? माझी 1000ची आणि तुझी 300 रुपयाची, तू कमी धार्मिक, असं नाही. बाहेरून जरी साडी किती जरी चमकत असली तर मन काय चमकतं, का अंधार आहे, काय गडबड आहे, का विंचो आहे, का साप आहे, मनामध्ये सगळं बघायला पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला मनाच्या आपल्या स्वतःच्या प्रकृतीविषयी आपल्याला पाहायचं आहे. तुम्ही स्वतःची प्रकृती रोज पहा, रोज निरीक्षण करा, अन्यथा त्याशिवाय धम्म तुम्हाला समजणार नाही. मग तुम्ही कितीही उपास तपास करा, कितीही देवधर्म करा, कुठल्याही महाराजाकडे जा, ताईत दोरा गंडा काही बांधत बसा, गळ्यामध्ये किती सोने दागिने घाला, कमीत कमी लाखाची साडी घालून लग्नामध्ये जा, तरी तुमचा चेहऱ्याचा मुखवटा जरूर सांगणार की तुम्ही काय आहात. लांबूनच ती बाई लई डेंजरस दिसते, नको तिच्याकडे जा. वरून लक्षात येतं, माणसाचा चेहरा सांगतो की भांडण करणारे आहेत की किंवा काही निंदा करणारे आहेत किंवा काही गडबड करणारे, सगळं कळतं. चेहरा कधी लपत नाही. त्यामुळे खूप सगळ्यांनी सावधान राहायचं. पहिल्यांदा आपण स्वतःला निरीक्षण करा, परीक्षण करा की माझ्या मनाची स्थिती कशी आहे. आणि इथून खरं धर्मांतराची गती सुरू झाली. नाही तर 7 लाख अणुयांनी धर्मांतर केलं, त्रिशरण पंचशील 22 प्रतिज्ञा घेतल्या, पुन्हा ते लोक आले, पण वाटेला किती लागले हे बघा. जर 7 लाख लोक त्यावेळेला होते, ते सगळेच या मार्गाला लागले का? जर सगळेच या मार्गाला लागले असते तर आज भारत कुठल्या अवस्थेत असता, हा समाज कुठल्या अवस्थेमध्ये असता. काय तर गडबड झालेली आहे, काय तर गडबड होते. आपण सगळे वरच्या भाई अंगाला सगळे महत्व देत चाललेलो आहोत. आपल्या अंतर्मनाचं काही काम आहे बुद्धिझम म्हणजे. आपल्या अंतर्मनामध्ये काही परिवर्तन करायचं आहे, आपल्याला स्वतःला जाणायचं या गोष्टी. म्हणून एक आहे, तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा, हे धार्मिकतेचं सगळ्यात महत्वाचं लक्ष. कशाशी? स्वतःशी प्रामाणिक असणं. माझ्या मनाची स्थिती कशी आहे, आपण किती खोटं बोलतो, आपण किती खरं बोलतो, आपल्याला किती वेळा क्रोध येतो, आपल्याला किती वेळा द्वेष येतो, आपण किती वेळा लोकांची निंदा करतो, आपल्या मनात काय काय चाललं. आणि तुम्ही जर पाहिलं ना, तुम्ही जर तुमच्या कर्माच्या मानसिक कर्माचं जर अवलोकन केलं ना व्यवस्थित, तर तुम्हाला लक्षात येईल की त्यामुळे कुठले कुठले रोग तुम्हाला आले. बरेच रोग आपल्या कर्माचा परिणाम आहे. मेडिकल सायन्स जे आहे, मेडिकल सायन्स जे ॲलोपॅथी जे आहे की तुमच्या बाकीच्या लक्षणातून तुम्हाला उलटी झाली, चक्कर आली, जुलाब लागले किंवा काही शरीरावर काही फोड वगैरे आले किंवा अशा पोट दुखायला लागलं, डोकं दुखायलं, हे लक्षणं बघून तुम्हाला रोग निदान करण्याचं किंवा आता अनेक एक्सरे वगैरे आले किंवा रक्ताची टेस्टिंग वगैरे करून तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे रोग झाले ते सांगतं. परंतु रोग काय मानसिक शरीरावर येतात ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मनाच्या स्थितीमुळे काही लोकांना रोग येतात.
मानसिक स्थिती जी आहे ना आपली, त्याच्यामुळे सुद्धा शारीरिक परिणाम होतो. तुम्हाला राग आल्यानंतर, खूप राग आलाय आणि तुम्ही भांडणं करत आहात आणि एकदम अचानक जाऊन तुम्ही त्या कपाटाच्या आरशाजवळ जाऊन थांबा आणि चेहऱ्याकडे बघा, कसा दिसतो चेहरा? वाकडा तिकडा दिसतो, एकदम विद्रूप दिसतो. जर तुम्हाला एखाद्या राक्षसाचं चित्र काढायचं असेल तर त्यावेळेस आपलंच चित्र काढा, तुम्हाला एकदम पारितोषिक मिळेल, खरा राक्षस काढला म्हणून. तर आपल्यामध्ये होणारे, ज्या क्रोधामधून होणारे शारीरिक बदल, द्वेषामुळे होणारे शारीरिक बदल, निंदा करण्यामुळे होणारे शारीरिक बदल, याच्यामुळे अनेक परिणाम आपल्या जीवनामध्ये येतात आणि मग आपण सुखी नाही. लोक 10,000च्या गादीवर झोपतात, झोपच येत नाही. काय येत नाही? त्याने असं बोललं, तिनं असं बोललं, असं बोलायचं का, तसं बोलायचं का, मी त्यांच्यासाठी एवढं केलं आणि माझी आजी आता स्थिती अशी झाली. केलं ना, अर्पण करून टाकायचं बोधीला. एखादं दान केलं, इथं आत लिहायचं, कुठं? डोक्याला, की अर्पण केलं. बस एकदा अर्पण केलं ना, पुन्हा आठवायचं नाही त्या गोष्टीनं. नाहीतर बंतेजींना 500 रुपये मी चिवर दान दिले आणि बंतेजी आमचं चिवर घालतच नाहीत म्हणल्यावर कसं व्हायचं? दिलं, आता दान दिलं, अर्पण करायचं, बोधीला अर्पण करायचं. तुम्ही जेव्हा जेव्हा एखादी कुशल कर्म केलं ना, त्याचं आठवत बसू नका, बोधीला अर्पण करून टाका. बोधीला अर्पण केलं तर तुम्हाला पुण्य प्राप्त होतं. ते पटकन तुम्हाला अर्पण करता आलं पाहिजे, कारण ते अधिक तुम्हाला मिळालेलं जे पुण्य आहे, सर्व प्राणी मात्राच्या हितासाठी ते पुण्य अर्पण करता आलं पाहिजे. पुण्य पण साठवून ठेवायचं नाही, तेव्हा ते डबल अधिक वाढत जातं. म्हणून एक आहे, आपल्याला आपल्या जीवनाकडे, आपल्याला जर धम्मचक्र गतिमान जर करायचं असेल तर ते गतिमान करण्याचं एकमेव स्थान, एकमेव भूमी, दीक्षाभूमी. तुम्हाला माहिती आहे भूमी शब्द बुद्धिझम मध्ये कशासाठी येतो? भूमी म्हणजे हे जमीन नाही, भूमी म्हणजे मनाची भूमी. किती भूमी आहेत बोधिसत्वाच्या? किती? 10 भूमी आहेत. विमला, सदुर्जया, धर्ममेघा आदी 10 भूमी, या सगळ्या मनाच्या भूमी आहेत. आणि म्हणून दीक्षाभूमी हे फक्त नागपूरची भूमी नाही, 7 लाख अनुयायाचं जे चित्त, मन होतं, ती भूमी होती. तर त्या भूमीकडे आपण लक्ष देत नाही. तर गाणे बनवले लोकांनी, चला नागपूरला जाऊ वगैरे असं काय लोक म्हणतात. तर नुसतं सारीश्वर, चला मुंबईला जाऊ, दादरला जाऊ. ठीक आहे, या ठिकाणी आपले प्रेरणास्थळ आहेत, आपले ते स्वाभिमान आहे त्याच्यामध्ये, त्याबद्दल वावच नाही. परंतु तुमची दीक्षाभूमी तुमचं मन आहे, तुमची दीक्षाभूमी तुमचं चित्त आहे. मग आपण म्हणतो माझ्या घरामध्ये खूप सुंदर बुद्ध मी ठेवलेला आहे, घरामध्ये सुंदर बुद्ध. आणि आज तर तुम्ही पाहिलं, तुम्हीच ठेवता अशात नाही, सगळ्या मोठमोठ्या मॉलमध्ये किंवा लोकांच्या घरामध्ये आज बुद्ध आहे, शांतीचं प्रतीक म्हणून लोक ठेवतात. परंतु एक कळत नाही, बुद्धची मूर्ती तुम्ही जी बाहेर ठेवली ना, ही तुमच्या मनाची अवस्था बनली पाहिजे, कारण ती शुद्ध चित्ताची अवस्था तुमच्या त्या क्लेश आवरण आणि गेय आवरणामुळे झाकली गेली, त्याच्या खाली ते बुद्ध अवस्था आहे. जोपर्यंत हा क्लेश आवरण आणि गेय आवरण आपल्यातून जात नाही, तोपर्यंत ते बुद्ध आपली प्रगट होणार नाही. तुम्हाला बुद्ध व्हायचं आहे. आता बौद्ध झालात तुम्ही सगळे, आता काय व्हायचं आहे? बुद्ध व्हायचं आहे. नाही तर सर्टिफिकेट लोक येतात की बंतेजी, एक जण मुलगा आला माझ्याकडे, बंतेजी म्हणाले की मला लग्न लावायचं आहे, या विहारात लग्न लावायचं. म्हणले या विहारात आमची कमिटी अलाउड करत नाही लग्न किंवा बाहेरचे कार्यक्रम. तर म्हणलं काय काय का लग्न करायचं? माझं लव्ह मॅरेज आहे. म्हणलं मुलीला मी पळवून आणलंय. म्हणलं चांगली गोष्ट आहे, चांगलं. शौर्याचं काम, वीर्याचं काम त्यांनी केलेलं नाही, तर ते तिच्याशी लग्न त्याला करायचं होतं आणि विहारात करायचं आहे. मग आता पळवून आणलेल्या मुलीला जर विहारात लग्न किंवा कुठं लग्न केलं तर ते कायदेशीर गुन्हाच झाला ना, त्यांनी कोर्टातून आलं तर अधिक चांगलं. म्हणजे या गोष्टीमध्ये जास्त लोकांना, पण आपण एक पाहिलं पाहिजे की हे याच्यातून लग्न करून सर्टिफिकेट घेतात लोक किंवा का धर्मांतर करून सर्टिफिकेट घेतात, परंतु आपण या गोष्टीकडे लक्ष द्या की माझ्या मनाची स्थिती काय आहे, मी खरंच बुद्धांच्या सर्व गुणांनी युक्त आहे का, मी पंचधर्मेंद्रिय भावित केलेली आहेत का, मी अष्टांग मार्ग भावित केलेले आहेत का, कुठला तरी एक मार्ग भावित करा ना. आज मी जर प्रश्न केला तर तुम्ही कुठल्या मार्गाची प्रॅक्टिस करता, तर तुम्ही खरंच उत्तर मला देऊ शकाल. अष्टांग मार्ग, पंचधर्मेंद्रिय, पंचबल, सप्तबोधांग, 4 स्मृती प्रस्थान, 4 ऋद्धिपाद, 6 पारमिता, 10 पारमिता, 4 ब्रह्मविहार, कुठला मार्ग आहे तर तुम्ही रोज भावित करत आहात. तर मार्गांग पकडला पाहिजे. नाही तर आम्ही धम्मदीक्षा घेतली, आमची धम्मभूमी डोक्यात, मनात, विचारात, भावनेत, इथं सगळं आहे. आणि मग खरंच सर्टिफिकेट जे आहे ना, तुम्हाला प्रकृती देते. तुम्ही हे सर्टिफिकेट घेऊन काही उपयोग नाही.
लोकांना नैतिकतेची सर्टिफिकेट पण देतात, माहीत आहे ना, कामासाठी लागतात ना, नोकरीसाठी वगैरे नैतिकतेचे सर्टिफिकेट मिळतात लोकांना. त्यांचं हे खूपच काय म्हणतात सुचरित्र आहे. आता काय माहिती, हा शिफारस पत्र असतं त्याच्यामध्ये, कुणी तर लिहून देतो आणि लिहून देणारा ते पितच लिहून देतो. म्हणजे जरा थांब, एखादा ग्लास पूर्ण होते मग सही करतो, असा माणूस आपल्याला काय करतो, शिफारस करतो. मग खरी शिफारस जी आहे प्रकृती देते तुम्हाला. जर तुम्ही धम्म आचरण करत असाल, धम्म भावित करत असाल, तुमचं आयु वाढणार, तुमचं वन्न वाढणार, सुख वाढणार, बल वाढणार, धन वाढणार, ह्या सगळ्या गोष्टी वाढणार. तुम्हाला प्रकृती पुरस्कार देणार, तुमचं आरोग्य, तुमच्या मनात शांत, तुम्हाला झोप शांत येणार, वेळेवर उठणार तुम्ही म्हणजे मी 5 वाजता उठणार, 5 वाजताच उठणार. नाही तर सकाळी झोपताना म्हणायचं मी 5 वाजता उठणार आणि उठणार 8 वाजता, उठतच नाहीत 5 वाजता, नाही मला अजून झोपच नाही झाली, माझी झोपत राहत. तर एक खरा पुरस्कार कोण देतं, आपली प्रकृती आपल्याला देते. आणि म्हणून नियमाचं पालन करणं, धम्माचं पालन करणं, आध्यात्मिक विकास करणं. म्हणून बाबासाहेब म्हणायचे की आपल्या धर्मांतराच्या पाठीमागे काय आहे, एक आध्यात्मिक बाजू सुद्धा आहे, एक ऐहिक बाजू आहे, एक आध्यात्मिक बाजू आहे. आणि म्हणून त्यांनी घोषणा केल्या धर्मांतराच्या. काय घोषणा केल्या, संसार सुखाचा करायचा असेल तर धर्मांतर करा. आता प्रश्न जर तुम्हाला केला, खरंच संसार सुखाचा आहे? काल मी पूजेला गेलो होतो एका ठिकाणी, आता नाव नाही घेत, 1 तास पूजा केली, 1 तास, पुन्हा 1 तास झालं, पुन्हा त्या उपासिका म्हणाली भंतीची आणखीन गाथा म्हणा. मग आणखीन गाथा म्हटल्या आणि मग शेवटी झाल्या म्हटले हे लय बडबड करतात, लय भांडण करतात म्हटलं. आता एवढी पूजा केली, परंतु या पूजेच्या पाठीमागे एक तुमच्या मनाची पुण्याची अवस्था वाढवण्यासाठी, श्रद्धा वाढवण्यासाठी हे ठीक आहे, पण तुमच्या दोघातलं भांडण पूजा मिटवू शकेल हे मात्र सांगता येत नाही. आणि मी जर तिथं भांडण मिटवायला आले तर दोघं भांडण माझ्याशीच करतील उलट. तर या ठिकाणी तुमचं भांडण कधी मिटेल, तुमचे वाद कधी मिटतील, तुमचे प्रॉब्लेम कधी मिटतील, जेव्हा तुमच्या डोकं ठीक होईल. तुम्ही कधी कधी बोलता ना, यांचं डोकं ताळ्यावर नाही, हे वाक्य बरोबर. आता त्यांचं डोकं ताळ्यावर नसेल, तुमचं आहे का ते बघायला पाहिजे. कारण डोकाचे डोकी लागतात ना, म्हणून तर गडबड होते ना. म्हणून या ठिकाणी आपल्याला आपल्या मनाची स्थिती पण ठीक करायची आहे, या गोष्टीकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला धम्म दिलेला आहे ना, तो आपल्या पूर्वजाचा धम्म आहे. तुम्ही कन्व्हर्टेड बुद्धिस्ट नाही, डोक्यातून काढून टाका. तुम्ही नव बुद्धिस्ट वगैरे असं लिहिता ना, नाही, तुम्ही बौद्धच आहात, तुम्हाला कन्व्हर्टेड बुद्धिस्ट म्हणताच येत नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षा झाल्यानंतर श्रीलंकेचे जे भंतीजी होते सद्दातीस, त्यांच्या भाषणात त्यांनी उल्लेख केला, यांना कन्व्हर्टेड बुद्धिस्ट म्हणू नका. हे काय दुसऱ्या धर्मातून आले नव्हते, त्यांच्या पूर्वजाचा धर्म हाच होता. आणि तुम्ही त्या धर्माचे होते म्हणून तर गाव कुसाबाहेर होता, म्हणून तर तुम्हाला पाणी दिलं जात नव्हतं, म्हणून तर तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं, म्हणून तर तुम्हाला दळणवळणाची जी काही साधनं होती ती तुम्हाला उपलब्ध करून दिली नव्हती. आणि म्हणून तुम्हाला 4थ्या नाही 5व्या गटात मध्ये तुम्ही पडला होता. तुम्ही शूद्र नव्हता, तुम्ही अनटचेबल्स तुम्हाला गणलं गेलं होतं. आणि हे अनटचेबल्स कोण आहेत, शूद्र मूळचे कोण आहेत आणि अस्पृश्य मूळचे कोण आहेत, या ग्रंथाच्या आधारे बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही मूळचे बौद्ध आहात. कळालं? आणि म्हणून तुम्ही बाकीचं सांगता का नाही, तुम्ही धाडसाने सांगा, लपवू नका, आचरण करा, सगळ्यांशी प्रेम करा. आपण कोणाला हीन लेखत नाही, सर्वच मानवाविषयी आपलं प्रेम आहे, सर्वच मानवाच्या हिताचं कार्य आपण करतो. ना जात बघायची आपल्याला, ना धर्म बघायचा, नाही काही बघायचं, ना काळा ना गोरा ना श्रीमंत ना गरीब, सगळ्यांना शांती, सगळ्यांना सुख देण्याचा आपण प्रयास करायचा. तुम्ही डोक्यातून जातीयता काढून टाका, हे आपल्यामध्ये नाही. आपण माणसाला माणूस म्हणून बघा, हे बघ बाबासाहेब सांगतात, आपल्याला मानव म्हणून जगायचं आहे. आपल्याला एक मानवी जे हक्क आहेत आपले, त्यानुसार आपल्याला जगायचं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो धम्म दिला, एक ऐहिक कारण त्याच्यामध्ये आहे, एक आध्यात्मिक कारण त्याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये एवढंच नाही तर बाबासाहेबाचा जो धम्म आहे, जो मी भगवान बुद्धाने त्याचा धम्म याच्यावर एक प्रबंध लिहिलेला आहे. त्या प्रबंधामध्ये मी खूप त्या अभ्यास केल्यामुळे काही गोष्टी लक्षात आल्या. बाबासाहेबांच्या या धम्म दीक्षेमध्ये किंवा धम्म मार्गामध्ये एक सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, नैतिक ह्या सर्व बाजू आहेत. बुद्ध धम्म हा राजकारणाच्या विरोधात नाही, परंतु राजकारण तुम्हाला बुद्ध धम्माच्या आधारे करावं लागेल, तत्वाच्या आधारे करावं लागेल. बाबासाहेबांनी राजकारणाचाही निर्देश केलेला आहे. म्हणून तर बुद्ध की कार्ल मार्क्स नावाचं त्यांचं भाषण आहे आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात, कार्ल मार्क्स जो आहे, कार्ल मार्क्स कोण होता?
कोण आहे? फिलॉसॉफर आहे, सामाजिक संदेश देणारे. तर कार्ल मार्क्सचं जे साधन आहे ते हिंसेचं साधन आहे. कार्ल मार्क्स हिंसा करून, जे काय अमीर लोक आहेत, धनाढ्य लोक आहेत, त्यांची हिंसा करून बाकीकडे संपत्ती वाटण्यासाठी ते प्रवृत्त करतो. परंतु भगवान बुद्धाचं जे साधन आहे ते अहिंसाचं साधन आहे, मन परिवर्तनाचं साधन आहे, प्रेमाचं आणि करुणेचं साधन आहे. हे साधन वापरून आपल्याला या भारतामध्ये काय स्थापित करायचं आहे म्हणतात बाबासाहेब? आर्थिक आणि सामाजिक समता. हे राजकीय मार्ग आहे का नाही? आर्थिक व सामाजिक समता स्थापन करायची आहे. जसं अब्राहम लिंकनची जी लोकशाहीची व्याख्या होती आणि बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्या आहे, याच्यामध्ये डिफरन्स आहे. अब्राहम लिंकनची लोकशाहीची व्याख्या होती लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, आणि बाबासाहेबांची लोकशाहीची काय व्याख्या होती? रक्त रंजित विरहित मार्गाने आर्थिक व सामाजिक समता स्थापन करणे म्हणजे लोकशाही. ही बाबासाहेबांची व्याख्या. आणि आज आपण पाहता की बाबासाहेबांचा राजकीय मार्ग, बाबासाहेबांचा सामाजिक मार्ग, बाबासाहेबांचा धार्मिक मार्ग सगळ्यामध्ये जसं गव्हाला कीड लागावी तशी लागलेली आहे. तर त्यासाठी कीड लागल्यानंतर काय करता तुम्ही? ते बोरिक पावडर वगैरे टाकता का नाही? तर आपल्याला वैचारिक बोरिक पावडर निर्माण करावी लागेल. चर्चा करा, वादविवाद करा. बाबासाहेबांचा जो काही मार्ग आहे, तत्व आहेत, विचार आहेत, लोकांपुढे मांडण्यासाठी तुम्ही प्रयास करा, तर आपण सफल होऊ शकू. अन्यथा असंच मौन धरून बसलात, कुणाची मर्जी सांभाळत, तर मग काही उपयोग नाही. लोक नावं ठेवतील, लोक बदनाम करतील, लोक काही ना काही आपल्याला करत आहेत. त्याचं घाबरण्याचं काही कारण नाही. कशाला घाबरायच्या या गोष्टीला? पण आपण बोललंच पाहिजे, आपण वक्तव्य केलंच पाहिजे, आपण सत्य मांडलंच पाहिजे, लोकांना दिशा दिलीच पाहिजे, तरच आपल्या समाजाला वळण लागेल. अन्यथा जो तो आपल्या स्वार्थासाठी, जो तो आपल्या स्वतःच्या हितासाठीच तर कार्य करत राहिला, आणि सामाजिक कार्य, बाबासाहेबांच्या थॉट्स ऑफ आंबेडकरांचं जे कार्य आहे, जी दिशा आहे, जर जी आपण दिशा दिलीच नाही तर आपण सगळी देशोधडीला लागू शकतो. या गोष्टीकडे लक्ष द्या. प्रवचनाची हेडलाईन काय लक्षात घ्या? स्वतःच्या मनाची प्रकृती लक्षात घ्या.